अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। राजकीय घडामोडी सध्या आजूबाजूला घडताना आपल्याला बघायला मिळतात। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अजून एक बातमी अहमदनगर इथून येते। सुरेंद्र गांधी हे अपक्ष निवडणूक लढवणार अशी माहिती मिळते। दिलीप गांधींचे सुपुत्र आहेत सुरेंद्र गांधी, जे अपक्ष निवडणूक लढवणार अशी माहिती मिळते। भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या मुलाने बंडखोरी केल्याचं समोर आलेलं आहे। सुजय विखेंना तिकीट दिल्याने दिलीप गांधी नाराज झालेले होते। त्या पार्श्वभूमीवर त्यांचा मुलगा सुरेंद्र गांधी यानं बंडखोरी केलेलं बघायला मिळते। अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकांना सुरेंद्र गांधी सामोरे जाणार आहेत। अहमदनगरहून ही महत्त्वाची बातमी आहे। नगरमध्ये सुजय विखे यांना युतीकडून उमेदवारी दिली गेली आहे, भाजपकडून उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्यामुळे दिलीप गांधी थोडे नाराज होते। त्यांचा मुलगा सुरेंद्र गांधी यानं बंडखोरी केलेली आहे। आता अपक्ष म्हणून तो निवडणुकीच्या रिंगणात सुजय विखे पाटील यांच्या समोर उभा असणार आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। साहेबराव, काय अधिक सांगाल? सोर्ना, जेव्हापासून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पक्षप्रवेश झाला त्यानंतर असं बोललं जात होतं सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळणार, तेव्हापासून खऱ्या अर्थाने दिलीप गांधी नाराज होते। त्यानंतर जेव्हापासून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यानंतर मात्र दिलीप गांधी हे नगरला आले होते आणि काही दिवसांमध्ये आपली भूमिका ठरवणार असं बोललं होतं। आज त्यांचा सकाळपासून कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू आहे, काही कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। त्यांचा मुलगा जो आहे सुरेंद्र गांधी यांनी ही भूमिका मांडली आहे की मी अपक्ष निवडणूक लढवणार। दिलीप गांधी हे स्टेजवरती होते त्यामुळे त्यांचाही याला पाठिंबा असल्याचं बोललं जाते। त्यामुळे सुजय विखे पाटीलांची निवडणूक जी आहे ती अतिशय रंगतदार होणार आहे, त्यांनी सोपी राहिली नाही। नक्की साहेबराव, पण याविषयी काय सांगाल? सुरेंद्र गांधी हे अपक्ष निवडणूक लढवणार असले तरी स्पष्टपणे दिलीप गांधी यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे का? दिलीप गांधी यांचं भाषण कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुरू आहे, त्यात आपली भूमिका मांडताय, परंतु त्यांच्या समोरच सुरेंद्र गांधी यांनी आपली भूमिका मांडली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांची आक्रमक भावना होती की लढवावी, पण त्यांच्यासमोर मांडल्याने मूकसंमती मानली जाते। आता त्यानंतर खासदार दिलीप गांधी आपली काय भूमिका मांडतात याच्यावरती हे पाहावं लागेल। परंतु प्रसार माध्यमांना दिलीप गांधी सामोरे जातात का आणि तेव्हा ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। पण साहेबराव, धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल। सुजय विखे यांना नगर इथून तिकीट दिले गेले युतीकडून आणि त्यामुळे दिलीप गांधी नाराज होते। त्यांचा मुलगा सुरेंद्र याने अपक्ष निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। शिवसेना भाजप युतीचा प्रचार शुभारंभ करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूरमधून आज होतो आहे। कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचार शुभारंभ होणार आहे आणि त्याची जोरदार तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली, पूर्ण झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। 5 वाजता कार्यक्रम सुरू होत आहे असंही कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या महामेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित असतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणात विरोधकांवर कशा प्रकारे तोफ डागतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल, पण साधारणपणे 7 वाजता सगळे दिग्गज व्यासपीठावर उपस्थित असतील असं कळत आहे। अधिक जाणून घेऊया कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिक माहिती मिळते? कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे 5-5:30च्या दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रम सुरुवातीला असतील आणि नंतर 6:30च्या नंतर एक शॉर्ट फिल्म आणि मग सगळ्या नेत्यांची भाषणं। काय सांगाल कार्यक्रमाविषयी? नक्कीच सुवर्णा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापूर विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर ते सध्या सयाजी हॉटेलमध्ये आहेत आणि दुसरीकडे पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल होईल आणि त्यानंतर दोघंही नेते 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या अंबाबाईचं दर्शन घेतील। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कडेकोट करण्यात आली आहे, कारण या दोन्ही नेत्यांसोबत इतर जे शिवसेना भाजपमधले मंत्री असणार आहेत, दिग्गज मंत्रिमंडळातले सगळेजण नेते, ते सगळे नेते या ठिकाणी असणार आहेत। आणि आजचा रविवारचा दिवस आहे खरं तर, त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे मेटल डिटेक्टर आहे आणि वेगवेगळ्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत, QRT फोर्स असतील, त्यामध्ये कोल्हापूर पोलीस असतील, ते सगळे या ठिकाणी तैनात आहेत आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सगळ्या भाविकांचं खरं तर चेकिंग केलं जात आहे। मंदिर परिसरामध्ये काही प्रमाणात गर्दी देखील आहे। माझ्यासोबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव देखील आहेत, दोघंही दर्शन घेणार आहेत। आत गाभाऱ्यामध्ये काय नेमकी विधी होतील? अभिषेक घालणार आहेत का दोघं नेते? नाही, अभिषेक वगैरे घालणार नाहीत, परंतु आई जगदंबा महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत, प्रसाद घेणार आहेत आणि आई अंबाबाईला साकडं घालणार आहेत की या येणाऱ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती प्रचंड मोठ्या संख्येने विजयी व्हावी आणि पुन्हा एकदा या केंद्रामध्ये सत्ता युतीची यावी
या दृष्टिकोनातून फक्त दर्शन घेणार आहेत. दर्शन घेतल्यानंतर मग पुढच्या सभेच्या नियोजनात तर ते पुढे जाणार आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर हे सगळे भाजपचे कार्यकर्ते, त्याचबरोबर देवस्थान समितीचे पदाधिकारी देखील आहेत सुवर्ण, आणि थोड्याच वेळात दोघंही हे नेते अंबाबाईच्या या मंदिरामध्ये दाखल होतील. आणि त्यानंतर जे तपोवन मैदान आहे त्या तपोवन मैदानावर जाहीर सभा जी आहे ती साधारणतः 6:15 वाजता सुरू होईल. आणि या दोन्ही नेत्यांचं आगमन जे आहे ते साधारणतः 6:30 वाजता होईल असं सांगितलं जातं. आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची भाषणं होतील. आणि महायुतीचा जो महामेळावा आहे त्या महामेळाव्याद्वारे आजच्या प्रचाराचा जो नारळ आहे तो आता फोडला जाईल. त्यामुळं युतीतल्या या सगळ्या नेत्यांच्या तोफा आज नेमक्या कुणाकुणावर दराडणार याची देखील उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. आणि याच्या सगळे अपडेट्स जे आहेत ते आपण प्रेक्षकांपर्यंत यापुढेही पोहोचवणार आहोत. अर्थात संदीप, धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल.